सर्वांना नमस्कार. माझे माहेर सात समुद्रापार मराठी कथा 10वा भाग. कावेरीने अद्वैतच्या गालावर ते गोड चुंबन घेताच अद्वैतच्या चेहऱ्यावरचे हसू आणखीनच गडद झाले. त्याने तिला उठूच दिले नाही. उलट तिची कंबर आपल्या भक्कम हातांनी वेढत त्याने तिला पुन्हा बेडवर स्वतःच्या अगदी जवळ ओढले. कावेरी हसत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अद्वैत, काय हे? आता तरी सोडा ना. तुम्हीच म्हणालात ना की आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून. ती ओपन जीप आपली वाट बघते. मला तयार व्हायचं आहे. अद्वैत तिच्या डोळ्यात डोळे घालून खोडकरपणे हसून म्हणाला, जीप आपलीच आहे. ती कुठे पळून जाणार नाही. आणि हवाईच्या या सुंदर सकाळी माझ्या समोर जगातील सर्वात सुंदर मुलगी असताना मी बाहेरच्या निसर्गाकडे कशाला बघू? आजचा हा पहिला प्रहर फक्त आणि फक्त मला माझ्या या लाजळू बायकोसाठी द्यायचा आहे. अद्वैतने तिचे दोन्ही हात पकडले आणि ते तिच्या डोक्याच्या वर बेडवर स्थिर केले. कावेरीचा श्वास आता वेगाने चालू लागला होता आणि अद्वैत हळूच खाली झुकत तिच्या नाकाच्या शेंड्यावर आपल्या नाकाने स्पर्श केला. हवाईचा हवाईयन पद्धतीने हा स्पर्श होता ज्याने तिला एकदम शहारून टाकलं होतं. दोन आत्म्यांचं मिलन होतं ते. कावेरीने लाजेने आपले डोळे मिटून घेतले. अद्वैतचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ आले होते, पण त्याने तिला न चुंबन घेता तिच्या गालावर आणि मानेवर आपले ओठ टेकवले. त्याच्या या लटक्या अवखळपणामुळे कावेरीच्या अंगावर काटा आला. मऊ उशांचा खेळ आणि प्रेमाचा पराभव. कावेरीने एक युक्ती काढली होती आता. तिने अद्वैतची पकड सैल होताच बेडवरची मऊ उशी उचलली आणि थेट अद्वैतच्या तोंडावरच मारली, धप्पक करून. अद्वैत चक्रावला. कावेरी बेडवरून गरकन उठली आणि खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. ती आता अवखळपणे मुक्तपणे हसत होती. तिचे ते हसणे एखाद्या सुरावटीसारखे खोलीत घुमले होते आणि ती खळखळून हसत होती. कावेरी जीभ दाखवत खोडकरपणे त्याला म्हणाली, मिस्टर अद्वैत केळकर, बिझनेसच्या जगात तुम्ही सगळ्यांना हरवत असाल, पण या खोलीत माझ्या अटी चालणार. ताकदीने नाही, बुद्धीने जिंकायचं असते. असं म्हणून ती लांब जाऊन उभी राहिली होती. अद्वैतने बेडवरची दुसरी उशी उचलली आणि त्याच्या डोळ्यात आता एक मजेशीर आव्हान होतं. अद्वैत पुढे हसत येत म्हणाला, अच्छा, तर बिझनेस तर मिसेस केळकरांना सकाळच्या वेळी युद्ध खेळायचं आहे. तर मग केळकर घराण्याच्या वारसाची ताकद बघायला तयार राहा. दोघांमध्ये खोलीभर उशांचा खेळ सुरू झाला. संपूर्ण हनीमून स्वीटमध्ये पांढरी मऊ पुसे आणि उशा उडू लागल्या होत्या. कावेरी इकडे तिकडे पळत होती आणि अद्वैत तिच्या मागे धावत होता. पळता पळता कावेरीचा पाय बेडच्या कोपऱ्याला लागला आणि ती मागे पडणार तेवढ्यात अद्वैतने झेप घेतली आणि तिला सहजच स्वतःच्या मिठीत झेललं. आपल्या हातांवर झेललं. दोघेही एकत्रच बेडवर कोसळले. उशांची पांढरी पिसे हळूहळू त्यांच्या अंगावर पसरत होती. अद्वैत कावेरीच्या अगदी वर होता. दोघांचेही श्वास जोरात चालले होते. श्वासांचे अंतर संपले होते. खेळता खेळता अचानक खोलीत एक वेगळीच रोमॅन्टिक शांतता पसरली. अद्वैतच्या केसांच्या बटा त्याच्या कपाळावर आल्या होत्या. कावेरीने अत्यंत हळुवारपणे आपला हात वर केला आणि त्याचे केस बाजूला केले. तिच्या डोळ्यात आता खोडकरपणा नव्हता, तर फक्त आणि फक्त अद्वैत बद्दलचे अथांग समर्पण होतं. कावेरीने अद्वैतने कावेरीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. हे चुंबन सकाळच्या कोवळ्या उन्हासारखे उबदार आणि रसाळ होते. कावेरीने आपले डोळे मिटून घेतले आणि तिचे हात अद्वैतच्या पाठीवर घट्ट आवळले गेले होते. उशांच्या त्या खेळाचा शेवट एक अत्यंत उत्कट आणि हळुवार मिठीत झाला होता. कावेरी अद्वैतच्या मिठीत विरघळत हळू आवाजात म्हणली, अद्वैत, तुम्ही मला इतकं प्रेम द्याल असं मला कधी वाटलंच नव्हतं हो. मी खरोखरच खूप भाग्यवान आहे.
अद्वैतने हळुवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, भाग्यवान तू नाही, मी आहे कावेरी. अद्वैतने तिला मिठीतून सोडण्याऐवजी आणखीनच स्वतःच्या जवळ ओढले. कावेरी काही बोलणार तेवढ्यात अद्वैतने तिचे शब्द आपल्या ओठांनी अडवले. त्याने अत्यंत हळुवारपणे आणि उत्कटतेने कावेरीच्या खालचा ओठ आपल्या ओठात पकडला. त्याच्या या अनपेक्षित आणि तीव्र स्पर्शाने कावेरीच्या अंगात जणू विजेची लहर धावून गेली. ती पूर्णपणे शहारली. अद्वैतचा हा स्पर्श अतिशय वेडावून टाकणारा होता. त्यात केवळ प्रेम नव्हतं, तर एक वेगळीच ओढ आणि हक्क होता. कावेरीने नकळत आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिचे हात अद्वैतच्या रुंद खांद्यावर आवळले गेले. अद्वैतने अत्यंत रसाळपणे आणि संथ गतीने तिच्या अधरांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. जणू तो या जगातील सर्व वेळ थांबून फक्त तिच्यातच विरघळून जाऊ इच्छित होता. कावेरीनेही आता स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं होतं. खोलीतील हवेमध्ये फक्त आणि फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज आणि एक मधुर शांतता उरली होती. काही क्षणांच्या या मनमोहक मिठीनंतर अद्वैतने हळूच आपले ओठ बाजूला केले, पण तो अजूनही तिच्या अगदी जवळ होता. त्याचे उष्ण श्वास कावेरीच्या चेहऱ्यावर पडत होते. कावेरीचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता आणि तिचे ओठ किंचित थरथरत होते. तिने लाजून तिची नजर खाली वळवली आणि अद्वैतच्या छातीवर आपले तोंड लपवले. अद्वैतने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या कानापाशी जाऊन अत्यंत मऊ आवाजात विचारले, आता सांगा मिसेस केळकर, अजूनही बाहेर जाण्याची घाई आहे का तुम्हाला? कावेरीने काहीच उत्तर दिले नाही. तिने फक्त अद्वैतच्या पाठीवर एक हळूच लाडाची चापट मारली आणि मिठी आणखी घट्ट केली. हवाईची ती सकाळ आता खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली होती. पण या बंद खोलीत रोमॅन्स नंतर जेव्हा हे जोडपे हवाईच्या खुल्या समुद्र किनाऱ्यावर जीप सफारीसाठी जाणार होते, खोलीतील त्या उत्कट आणि हळुवार क्षणानंतर अद्वैत आणि कावेरी अखेर बाहेर पडले. हवाईच्या निसर्गाने जणू या जोडप्याच्या स्वागतासाठीच आपली सगळी सौंदर्य उधळली होती. रिसॉर्टच्या बाहेर एक चमकदार लाल रंगाची टॉप नसलेली आलिशान जीप उभी होती. अद्वैतने दिलेला शब्द पाळला होता. त्याने जीपच्या चाव्या कावेरीच्या हातात दिल्या. हलक्या निळ्या रंगाचा शॉर्ट फ्लोअर ड्रेस घातला होता कावेरीने आणि डोळ्यांवर गॉगल लावला होता, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर आणि आधुनिक दिसत होती. तर अद्वैतने पांढरा शॉर्ट शर्ट आणि सनग्लासेस घातले होते. कावेरी ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि तिने जीप स्टार्ट केली. अद्वैत तिच्या बाजूला बसून एक हात सीटच्या मागे टाकून तिच्याकडेच पाहत होता. हवेतील स्पर्श आणि वेगांचा रोमॅन्स. जीप हवाईच्या प्रसिद्ध पाली हायवे वरून सुसाट सुटली. एका बाजूला अथांग निळा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार खडे डोंगर. पॅसिफिक समुद्रावरून येणारी वेगवान थंड हवा थेट त्यांच्या अंगावर आदळत होती. त्या हवेमुळे कावेरीच्या मोकळ्या सुटलेल्या केसांच्या लटकत्या बटा तिच्या चेहऱ्यावर, ओठांवर उडत होत्या. कावेरी एकाग्रतेने गाडी चालवत होती, पण तिचे उडणारे केस तिची नजर अडवत होते. हे पाहून अद्वैत किंचित हसला. त्याने स्वतःला थोडे पुढे झुकवले आणि अत्यंत हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आलेले केस आपल्या हाताने बाजूला केले आणि ते तिच्या कानाच्या मागे खोचले. अद्वैतच्या बोटांचा तो उबदार स्पर्श कावेरीच्या गालाला झाला आणि तो स्पर्श गालाला होताच तिच्या चेहऱ्यावर लाजेची एक गुलाबी छटा उमटली. तिने गाडी चालवता चालवता गॉगलच्या वरूनच अद्वैतकडे पाहिले आणि कावेरी हसत म्हणाले, अद्वैत, माझे लक्ष विचलित करू नका हं. मी पहिल्यांदाच अमेरिकेत उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड ड्रायव्हिंग गाडी चालवतीये. अद्वैत तिच्या उघड्या खांद्यावर आपले ओठ टेकवत हळूच म्हणाला,
माझं लक्ष तर पहिल्या दिवसापासूनच विचलित झालंय कावेरी. आणि या उडणाऱ्या केसांमध्ये आणि या हवेत तू इतकी सुंदर दिसतेस की माझा स्वतःवरचा ताबा सुटत चाललाय. अद्वैतने तिचा डावा हात जो गिअरवर होता तो आपल्या हाताने कवेत घेतला आणि त्याने त्याचे बोट एकमेकांमध्ये गुंतवली. एका हाताने गाडीची स्टेअरिंग आणि दुसऱ्या हाताने अद्वैतचा हात पकडलेला होता घट्ट. कावेरीला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुरक्षिततेचा आणि आनंदाचा अनुभव येत होता. निर्जन रस्ता आणि चोरटं होतं सगळं काहीतरी आता. लांबच लांब पसरलेल्या त्या समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावरून दूर दूरपर्यंत दुसरं कोणतीच गाडी नव्हती. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि जीपचा वेग होता. अद्वैत अचानक कावेरीचा हात थोडा ओढला आणि अद्वैत म्हणाला, "कावेरी, जरा बाजूला गाडी थांबव ना." कावेरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि एका मोठ्या नारळाच्या झाडाच्या सावलीत समुद्राच्या अगदी जवळ जीप थांबवले. गाडी थांबताच आजूबाजूला फक्त शांतता पसरली होती. कावेरी म्हणाली, "काय झालं अद्वैत? गाडी का थांबवायला लावलीत?" आणि अद्वैतने एक शब्दही न बोलता आपल्या सीटचा बेल्ट काढला आणि तो थेट कावेरीच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला झुकला. त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्या कवेत घेतला. त्याच्या डोळ्यात आता समुद्रापेक्षाही अथांग ओढ होती. अद्वैत म्हणाला, "गाडी चालवताना मला तुला हवं तसं जवळ घेता येत नव्हतं आणि मला या क्षणी एक सेकंदही वाया घालवायचा नाहीये." त्याने अत्यंत अधिकाराने आणि उत्कटतेने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. हवेच्या वेगाने आणि समुद्राच्या गाजाने त्यांच्या रोमॅन्सला एक वेगळीच गती दिली होती. कावेरीनेही गाडीचे स्टीअरिंगवरून हात हटवून अद्वैतच्या गळ्यात टाकले. त्या खुल्या आकाशाखाली ओपन जीपमध्ये सुरू असलेला हा प्रेमाचा खेळ निसर्गाच्या प्रत्येक कणाला वेड लावत होता. काही सेकंदाच्या त्या मधुर चुंबनानंतर अद्वैत मागे झाला. तेव्हा दोघांचेही श्वास हवेच्या वेगाशी स्पर्धा करत होते. कावेरीने लाजून अद्वैतच्या छातीवर डोके टेकवले, तर अद्वैतने तिला आपल्या मिठीत घट्ट दाबून घेतले. खुल्या आकाशाखाली सुरू झालेला हा रोमॅन्स त्यांच्या हवाईच्या एका खाजगी बीचवर घेऊन जाणार होता, जिथे त्यांच्यासाठी एक वेगळं सरप्राईज वाट पाहत होतं. पण त्याच वेळी भारतातून अद्वैतच्या फोनवर एक असा मेसेज येतो, जो दोघांनाही चक्रावून टाकणारा असतो. तर काय असेल तो मेसेज जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढील भाग. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. धन्यवाद.